जसं बॉडी शेप इम्पॉर्टंट आहे तसंच अंडरटोन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता अंडरटोन म्हणजे काय, अगेन ह्याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहे. म्हणजे बेसिक वरती लक्ष द्या. आता बेसिक वरती लक्ष द्या म्हणजे नक्की काय करा, तर तुम्हाला बेसिक कपड्यांमध्ये जरा जास्त इन्व्हेस्ट केली ना तरी पण चालेल. कुठल्या सीझनला तुम्ही कपडे चूज करतायत किंवा कुठल्या सीझनला तुम्ही कपडे शॉपिंग करायला जातात ते. कपडे खरेदी करायला गेल्यावरती हा ड्रेस मस्त, ती साडी छान, हा कुर्ता खूपच छान दिसतो असं खूपदा होतं आणि त्या निमित्ताने आपण सगळे कपडे खरेदी करतो आणि घरात आल्यावरती नेमकं आपल्याला कळतं की आपण जी शॉपिंग केलेली आहे खरंच त्याची गरज नाही. असं तुमच्या बरोबर पण होतं का? आणि ऍट द सेम टाइम ज्या वेळेला आपण आपलं कपाट उघडून बघतो त्यावेळेला भरपूर सारे कपडे भरलेले असतात पण एन मुमेंटला एन वेळेला घालायला काहीच नसतं. हे सगळे प्रॉब्लेम जर तुमचे असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट व्हिडिओ बघत आहात. इम्पॉर्टंट टिप मी व्हिडिओच्या शेवटला देणार आहे म्हणून व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच. पण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी नमस्ते, मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट मुद्दा तो म्हणजे तुम्हाला नेमक्या कोणत्या कपड्याची गरज आहे ते आधी डिसाईड करा. म्हणजे फॉर्मलसाठी मलाकडे 2-3 फॉर्मलचे आउटफिट पाहिजेत, पार्टी वेअरसाठी 1-2 अजून पार्टी वेअर्स आउटफिट पाहिजे किंवा कॅज्युअल आउटफिट पाहिजे. असे तुम्ही कपडे सॅग्रिगेट किंवा बाजूला काढून ठेवा. त्याची लिस्ट बनवा शॉपिंगला जाण्यापूर्वी की मी हे 2च कपडे घेणार आहेत, मी हे 2च टॉप घेणार आहे, हे 2 टॉप माझ्या 3 ते 4 बॉटम वरती इझिली जातील. शॉपिंगला जाण्यापूर्वी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या शॉपिंगची लिस्ट ही आपल्या हातात असली पाहिजे. लिस्ट नंतर दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा तो म्हणजे आपल्याला आपला बॉडी शेप माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या प्रकारचे बॉडी शेप असतात किंवा बॉडी शेप नुसार आपले कपडे आपण कसे निवडायचे ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. तुम्हाला रेफरन्ससाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात किंवा युट्यूब वरती असे बरेच व्हिडिओ पण अवेलेबल आहेत जिथे तुम्हाला तुमचा परफेक्ट बॉडी शेप बॉडी टाईप हा कळेल. अकॉर्डिंग दॅट तुम्ही तुमचे कपडे घ्या. म्हणजे फक्त ट्रेंड आला, नवीन ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आपण असंख्य कपडे घेतो. हे ट्रेंड बरोबर जाईल, हे ट्रेंड बरोबर जाईल आणि मुळातच ट्रेंड 2-2 महिन्यानंतर चेंज होतो. हल्ली तर 1-1 महिन्यानंतर पण ट्रेंड चेंज होतो. तो ट्रेंडच्या मागे न धावता आपल्या बॉडी शेपनुसार तुम्ही कपडे घ्या. आता तिसऱ्या इम्पॉर्टंट मुद्द्यामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल ते म्हणजे जसं बॉडी शेप इम्पॉर्टंट आहे तसंच अंडरटोन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता अंडरटोन म्हणजे काय, अगेन ह्याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहे. तुम्ही माझं पूर्ण युट्यूब चॅनल बघितलं तर फॅशनच्या खूप इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला भेटून जातील. आणि अंडरटोन नुसार जेव्हा तुम्ही कपड्यांचे कलर निवडतात ना तेव्हा एकदम परफेक्टली तुम्हाला कपडे सूट होणार. म्हणजे तिथे शंकाच होणार नाही की हे कपडे मला सूट होतील, हा कलर माझ्या अंगावरती छान पद्धतीने जाईल की नाही जाईल. तुम्हाला तुमचा अंडरटोन हा ओळखता आलाच पाहिजे. जसं की माझा आता अंडरटोन हा वॉर्म अंडरटोन आहे आणि हे आउटफिट हे कलर बघा माझ्या चेहऱ्यावरती किती व्यवस्थित खुलून दिसतात. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अंडरटोन माहिती पाहिजे जेणेकरून तुमची शॉपिंग एकदम इझी आणि फास्ट होऊन जाईल. आता चौथ्या मुद्द्यावरती मला बोलायला आवडेल ती म्हणजे तुमच्या पर्सनल स्टाईलवरती. म्हणजे असेच कपडे किंवा हेच आहे युनिफॉर्म सारखं आपलं आयुष्य तर नसतं की शाळेत जाताना हाच युनिफॉर्म आहे, ऑफिसला जाताना हाच युनिफॉर्म आहे असं नाही होत. मुळात आपली पर्सनल स्टाईल त्याच्यात खूप इन्व्हॉल्व असते. जसं की काहीकांना एथनिक वेअर आवडतात, काहीकांना इंडो वेस्टर्न वेअर आवडतात, काहीकांना कम्प्लीट वेस्टर्न वेअर आवडतात. तर प्रत्येकाची एक स्टाईलिंग असते, प्रत्येकाची एक पर्सनल स्टाईल असते. काहीकांना खूप क्लासी कपडे घालायला आवडतात. तर तुम्हाला आधी तुमची स्टाईल कोणती ना ही माहिती पाहिजे. अकॉर्डिंग दॅट तुम्ही तुमचे आउटफिट चूज करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला फॉर्मल्स वेअर घ्यायचंय तर फॉर्मल्स वेअरला जर तुमची स्टाईलिंग असेल ना एथनिक किंवा थोडीशी ट्रेडिशनल तर तुम्ही हमखास एखाद्या सूटमध्ये इन्व्हेस्ट कराल किंवा कुर्त्यामध्ये इन्व्हेस्ट कराल. आणि जर वेस्टर्न स्टाईल असेल तर ऑफकोर्स फॉर्मल पॅन्ट्स आणि फॉर्मल शर्टमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची पर्सनल स्टाईलिंग ही माहितीच पाहिजे. आता 5व्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला बोलायला आवडेल ते म्हणजे कुठल्या सीझनला तुम्ही कपडे चूज करतायत किंवा कुठल्या सीझनला तुम्ही कपडे शॉपिंग करायला जातात ते. म्हणजे नक्की काय, तर आता पावसाळा आलेला आहे तर पावसाळ्यात तुम्ही कॉटनचे लाईट कपडे घेतले म्हणजे पूर्णपणे फंबल होणार आहे.
सो पावसाळा लक्षात घेऊन तुम्हाला डार्क कलर मध्ये इन्व्हेस्ट करावे लागतील, असे कपडे निवडावे लागतील जेणेकरून पाणी खूप लवकर सुकलं जाईल. सो अशा गोष्टींमध्ये नक्कीच लक्ष द्या. उन्हाळ्यात जर कपडे चूज करायचे असतील तर तुम्हाला स्वेट टी शर्ट वगैरे घेऊन फायदाच नाहीये. जाड जाड फॅब्रिक नाही घ्यायचे, कॉटनचे कपडे घ्यायचे. अशा पद्धतीने जे सीझन चालू असेल ना, जो ऋतू चालू असेल ना, त्याच ऋतूनुसार कपडे घ्या. म्हणजे तुमचे कधीच कपडे फुकट जाणार नाही, कधीच तुमची शॉपिंग फसणारही नाही. 6व्या मुद्द्यावर मला बोलायला आवडेल ते म्हणजे मिक्स मॅच करून कपडे घालता आले पाहिजे. काय वेगळं सांगते तर वेगळं नाही. तुम्हाला हे आधी पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की कपडे कशा कशा पद्धतीने मिक्स मॅच करू शकतो. तो शॉपिंगला जाताना नेहमी एक लक्षात ठेवा की एखादी साडी, आता फॉर एक्झाम्पल ही साडी मी किती किती वेळा रिपीट करू शकते किंवा कोणत्या कोणत्या ओकेजनला रिपीट करू शकते, हे पहिलं माझ्या माइंडमध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिला माझा जो व्हिडिओ आहे ना युट्यूबवरती, त्याच्यावरती ही साडी मी चक्क 5 पद्धतीने कशी नेसायची ना ती दाखवलेली. आता पण मी जेव्हा इंट्रोडक्शनला बसले तेव्हा ही साडीचा पूर्णपणे लुक चेंज केलेला आहे. सो अशा पद्धतीने एक साडी तुम्हाला खूप व्हेरिएशन्सने घालता आली पाहिजे, एक टॉप तुम्हाला व्हेरिएशन्सने घालता आला पाहिजे. सो अशा पद्धतीने शॉपिंग करा जिथे तुम्ही ती शॉपिंग रिपीटेडली चेंज करू शकतात आणि कोणाला समजणारही नाही की तुम्ही ही साडी किंवा हा ड्रेस किंवा हा टॉप किती वेळा रिपीट केलाय तो. आता 7वा सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे फिट परफेक्टली चूज करा. आता फिट परफेक्टली चूज करा म्हणजे काय, तर तो ड्रेस तुम्ही मिरर समोर धरला, असंच बघितला आणि तुम्हाला तो आवडला आणि तुम्ही खरेदी केला असं न करता तो कपडा घ्या, हाताला फील करा, फॅब्रिक कसं आहे, फॅब्रिक लॉंग लास्टिंग राहतं की नाही हे तुम्हाला हाताला फील करून कळेल. त्यानंतर तुम्हाला तो कपडा कंपल्सरी ट्रायल करायचा आणि ट्रायल करायचा म्हणजे फक्त घालून नाही ट्रायल करायचा. ट्रायल केल्यानंतर तो ऍक्च्युली तुम्ही त्या सीटवरती एखाद्या खुर्चीवरती बसून बघा, चालून बघा, तो कम्फर्टेबल आहे की नाही. खूप वेळा फक्त आरशात बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ड्रेस छान दिसतोय, पण आपण तो बसून बघत नाही, आपण तो चालून बघत नाही. हात थोडेसे वर करून बघा, व्यवस्थित मूव्ह करून बघा. जर तुम्ही त्याच्यात जास्त कम्फर्टेबल असाल तरच तो ड्रेस घ्या, अदरवाईज तो ड्रेस अवॉइड करा. कारण आपण ह्या गोष्टी, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कपडे आवडले, मिररमध्ये छान दिसले म्हणून घेतो आणि पूर्णपणे फसून जातो. तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. पुढच्या 8व्या मुद्द्यावर मला बोलायला आवडेल ते म्हणजे सेट न होणारे कपडे टाळा. सरळ घेऊच नका. म्हणजे नक्की काय, एखादा टॉप आपल्याला प्रचंड आवडतो की वाव काय सुंदर टॉप आहे ना, कलर छान असतो किंवा पॅटर्न वेगळं असतं, पण त्या क्षणी शॉपिंगच्या वेळेला आपल्याला समजत नाही की ह्याच्यावरती बॉटम काय घ्यायची आणि आपण फक्त टॉप आवडला ना, मला खूप आवडला म्हणून तो घेतो आणि तो कपाटात तसाच पडून राहतो, कारण त्याच्यात आज जन्मात कधी काय चांगली बॉटम भेटत नाही. सो हे करण्यापेक्षा सरळ तेव्हाच डिसाईड करा की तुमच्याकडे काय काय कपडे असणार कपाटमध्ये, ते तुम्हाला माहिती असणार. त्या बॉटम वरती हा टॉप जातोय का किंवा ही बॉटम माझ्या असलेल्या टॉप्स वरती जाते की नाही, ह्याचं कॅल्क्युलेशन सरळ मनात करून घ्यायचं. नाही जमलं तर एखादा टॉप तुम्हाला आवडला, त्याच दुकानात त्याच टॉपच्या बरोबर एखादी बॉटम शोधा. जर नाही भेटत आहे, नाही मॅच होत आहे ना, तर मनाला थोडासा आवर घाला आणि तो टॉप घेऊ नका. म्हणजे तुमच्या कपाटात गरज नसलेले कपडे येऊन पडणार नाहीत. 9व्या आणि इम्पॉर्टंट मुद्द्यामध्ये मला बोलायला आवडेल ते म्हणजे बेसिक वरती लक्ष द्या. आता बेसिक वरती लक्ष द्या म्हणजे नक्की काय करा, तर तुम्हाला बेसिक कपड्यांमध्ये जरा जास्त इन्व्हेस्ट केली ना तरी पण चालेल. जरा क्वालिटीचे कपडे घ्या. म्हणजे बेसिक व्हाईट टॉप, ब्लॅक टॉप किंवा एखादा ब्लॅक कुर्ता, व्हाईट कुर्ता, बेसिक पेस्टल कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. बेसिक जीन्स, एक ब्ल्यू जीन्स, एक ब्लॅक जीन्स, असे 2 बेसिक जीन्स असल्या पाहिजेत. सो अशा बेसिक कपड्यांमध्ये थोडेसे एक्स्ट्राचे पैसे टाकून चांगल्या क्वालिटीच्या बेसिक्स मध्ये इन्व्हेस्ट करा. ते तुमच्या कपाटातून कधीच कुठेच पडून राहत नाहीत, कारण त्याच्यावरती काही ना काहीतरी सतत मिक्स मॅच करायला आपल्याकडे स्कोप असतो. खूप छान छान एक्सरसाइज करू शकतात असे बेसिक कलर्सचे टॉप्स, कुर्ते, साड्या. इनफॅक्ट साड्या पण आपण बेसिक साड्यांमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना, फॉर एक्झाम्पल आता जी घातलेली मी प्लेन बेसिक साडी है ना, तर अशा प्लेन बेसिक साड्यांमध्ये आपण खूप व्हेरिएशन्सने मिक्स मॅच करू शकतो. तर ऑलवेज इन्व्हेस्ट करताना चांगल्या क्वालिटीच्या बेसिक्स मध्ये इन्व्हेस्ट करा. आता चांगल्या क्वालिटीचे मस्ट हॅव बेसिक्स कोणते असले पाहिजे, अगेन ह्याचा इंडिव्हिज्युअल व्हिडिओ मी केलेला आहे. तुमच्याकडे कोणते बेसिक कपडे असलेच पाहिजे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला समजेल की ह्या बेसिक गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचे. अकॉर्डिंग दॅट त्याच बेसिक गोष्टींमध्ये जास्तच इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुम्ही जास्त ऑलवेज अप टू डेट राहायला तुम्हाला हेल्प होईल. आणि 10वा खूप मस्त भारीवाला मुद्दा तो म्हणजे वाव फिलिंग असली पाहिजे. आता वाव फिलिंग म्हणजे काय, तर एखाद्या ड्रेसकडे बघून तुम्हाला असं वाटतं कधी
की वाव हा फक्त माझ्यासाठीच बनलेला आहे, अशाच कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा. आपल्याला खूप वेळा वाटतं की हे पण छान दिसतंय, ते पण कशावर ना कशावर तरी जाईल, ह्याच्यात पण मी मिक्स मॅच करेल. ह्यापेक्षा एखादा कपडा जेव्हा तुम्हाला एकदम वाव असा मनापासून वाटतो ना, अशाच कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमच्या वॉर्डरोबमध्ये खूप सिलेक्टेड पीसेस राहतील, खूप कमीत कमी पीसेस राहतील आणि तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असणार आहे की तुम्हाला काय जास्त छान दिसतंय आणि कोणत्या कपड्यांमध्ये तुम्ही जास्त कॉन्फिडंट फील करताय. आता हे सगळे 10 मुद्दे जर तुम्हाला कळलेत, सगळ्यात एक इम्पॉर्टंट मुद्दा जो मला व्हिडिओच्या शेवटला सांगायचा होता तो म्हणजे कपाट उघडल्यानंतर जेव्हा तुम्हाला समजतंय की माझं कपाट अत्यंत भरलेलं आहे, त्यावेळेला ते डिक्लटर कसं करायचं ह्याचा मी इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बनवेलच. पण आत्ता पुरतं मला सांगायला आवडेल की एखादा टॉप घेऊन बघा. गेले 6 महिने जर तुम्ही हा टॉप वापरला नसेल तर तो टॉप सरळ डिक्लटर करा किंवा दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाका. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे वॉर्डरोब मधले कपडे कमी करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही नको असलेले कपडे बाहेर काढू शकतात आणि पाहिजे असलेले कपडे कपड्यांसाठी स्पेशली कपाटात जागा बनवू शकतात. सो तुम्हाला हे सगळे मुद्दे कसे वाटले, रिलेटेबल वाटले की नाही हे मला नक्कीच सांगा. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाल तर ह्याच्यातले कोणते कोणते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवून शॉपिंग केली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला स्वतःला वाचायला फार आवडेल. तर तुम्ही या संपूर्ण मुद्द्यात एक गोष्ट नोटीस केली का, जे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत ना, जे जे पॉइंट सांगितलेत त्यांचा इंडिव्हिज्युअल व्हिडिओ मी केलेला आहे, मोठ्या फॉर्म मध्ये व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे. तर तो जाऊन तुम्ही चेक करा. इंडिव्हिज्युअली तुम्हाला डिटेल नॉलेज भेटेल प्रत्येक गोष्टीचं, जसं की बॉडी शेपनुसार कपडे कसे निवडायचे, अंडरटोन म्हणजे काय, मिक्स मॅच कसं करायचं है ना, हे बेसिक ज्या गोष्टी आहेत, छोटे छोटे मुद्दे, ह्यांचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीये काय करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करा, खूप जणींना शेअर करा, म्हणजे खूप जणींना का खूप जणांना पण शेअर करा. मुलांसाठी पण ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आला का? हे सगळे प्रॉब्लेम जर तुमचे थांबा जरा न होणारे कपडे वगळा म्हणजे नक्की काय करा, तर वगळा. मला पण कळलं.